नागपूर शहराच्या हृदयस्थानी असलेल्या महाल परिसरामध्ये आज रात्री 2 गटांमध्ये भीषण दंगली उसळली आहे। जमावानं अक्षरशः रस्त्यांना रणांगण बनवत दगडफेक केली आणि वाहनांची जाळपोळ केली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। मात्र संतप्त जमावानं पोलिसांवरच हल्ला चढवला आणि त्यांच्या गाड्यांना आगीच्या भक्षी बनवलंय। प्राथमिक माहितीनुसार 2 गटांमध्ये वाद पेटला आणि तो क्षणातच हिंसक स्वरूपात बदललाय। किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या या भांडणानं प्रचंड रूप घेतलं आणि बघता बघता नागपूरच्या शांततेत तडे गेले। परिस्थिती इतकी बिघडली आहे की जमावाला आळा घालण्यासाठी पोलिसांना प्रत्यक्ष कारवाई करावी लागली। हिंसक जमावाने अनेक वाहने पेटवून दिली, दुकानांची तोडफोड देखील केली आणि संपूर्ण महाल परिसराला अशांततेच्या आगीत लोटले। पोलिसांनी परिस्थिती आवाक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय, पण दंगलखोरांचा रोष एवढा प्रखर होता की पोलिसांवरही दगडफेक झाली आणि काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात नाश करण्यात आला। या घटनेनंतर नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय। नागपूर हे सौंदर्यपूर्ण शहर आहे। ही अप्रिय घटना अत्यंत दुर्दैवी आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करताना सांगितले की कोणत्याही अफवांवर बळी पडू नका। नागपूरच्या शांततेला धक्का लागणार नाही यासाठी प्रशासन पूर्णपणे कार्यरत आहे। सध्या संपूर्ण महाल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाकडून कोणत्याही अनावश्यक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। ही घटना नागपूरच्या शांततेला आव्हान देणारी आहे। अशा प्रकारच्या हिंसक प्रकारांना थारा दिला जाणार नाही। प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि दंगेखोरांना तात्काळ अटक करावी अशी नागपूरकरांची ही मागणी आहे। कोणत्याही अफवांना बळी पडू नका, शहरातील शांतता अबाधित राखावी, हेच आता नागपूरकरांसाठी सर्वात मोठं कर्तव्य आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता पंकज चौधरी सोबत क्राईम रिपोर्टर विशाल बंबडवार, नागपूर। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमाव होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।